मुंबईच्या लोकल ट्रेनमध्ये झालेल्या धक्कादायक हल्ल्यात 21 वर्षीय मयंक लोहार याची निर्घृण हत्या झाल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे। या घटनेमुळे मयंकचे कुटुंबीय, नातेवाईक आणि मित्रपरिवार प्रचंड सदम्यात असून विरारच्या सोराम पार्क परिसरात शोककळा पसरली आहे। फोटोत दिसणारा हा मयंक लोहार याच्या आयुष्याची अजून सुरुवातही नीट झाली नसताना मयंकचा दुर्दैवी अंत झाल्याने कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे। आपल्या मुलाला न्याय मिळावा यासाठी कुटुंबियांनी आरोपीला तत्काळ अटक करून कठोरात कठोर शिक्षा तसेच फाशीची शिक्षा देण्याची मागणी करत आहेत। मयंक हा अंधेरीच्या कपड्याच्या दुकानात सेल्स मॅनेजर पदावर होता। कुटुंबात 3 भाऊ आणि 1 बहीण, आई वडील असे विरारच्या सोराम पार्क येथील अमरनाथ बिल्डिंगमध्ये राहतो। ते मूळचे उत्तराखंडचे आहेत। दरम्यान या घटनेनंतर रेल्वे प्रवाशांच्या सुरक्षेचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे। लोकलमध्ये उपस्थित काही प्रवाशांनी वेळेवर हस्तक्षेप केला असता किंवा तत्काळ मदत मिळाली असती तर मयंकचा जीव वाचू शकला असता, अशी भावना नातेवाईक आणि त्याच्या मित्रपरिवाराकडून व्यक्त केली जात आहे। या हत्याकांडामुळे मुंबई लोकलमधील सुरक्षा व्यवस्थेवर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले असून आरोपीला लवकरात लवकर अटक करून न्याय द्यावा अशी मागणी सर्व स्तरातून होत आहे। मृत मयंकला श्रद्धांजली अर्पण करताना परिसरातील नागरिकांनी या घटनेबद्दल तीव्र संताप व्यक्त केला आहे। सध्या मयंकचे आजोबा गावाहून यायचे आहेत, त्यामुळे मयंकचा मृतदेह बोरिवलीच्या शवगृहात ठेवण्यात आला आहे। आजोबा गावाहून आल्यानंतर त्याच्या मृतदेहावर अंतिम संस्कार होणार असल्याची माहिती मृत मयंकच्या वडिलांनी दिली। किसी से न लड़ता न झगड़, कभी दरवाजे में भी खड़े नहीं रहता था। ओ कल सुबह का गया है, अभी तक गया नहीं मेरा बेटा। जिस कंडीशन में पड़ा था उसकी जिंदगी पड़ी थी। किसी का भाई, किसी का बेटा, आप हर कोई, हर इंडियन का भाई, हर इंडियन का बेटा है। कोई हम अलग नहीं है। अगर उसके साथ ऐसा हुआ है विदाउट एनी सिक्योरिटी, वो नहीं बचा, किस वजह से, रेलवे सेफ्टी कहाँ है, अंदर वाली रात के 10:30 बजे की ट्रेन, 10:10 की ट्रेन, वो लोग कहाँ है, लोग पब्लिक कहाँ है? आपको इतनी बड़ी चक्कू थी, इतनी बड़ी चक्कू। मुझे न्याय चाहिए मेरे भाई के लिए। जिसने किया उसको कुछ ना कुछ तो मौत की सजा होगी। मैंने भी जान खोया है तो मौत की सजा होगी। मला कळल्याच्या नंतर असं सांगितलं पाहिजे का पब्लिकनी अशा वेळी ज्यावेळी होतं हे त्यावेळी पब्लिकनी सपोर्ट केला पाहिजे। आता ज्याला मारलं त्याचं नाव मयंक आहे, तो एक लहान पोरगा आहे आणि घरामध्ये ते 2 भाऊ आहे, मोठ्याचीच मिसेस आहे, त्याची आई आहे, मिडल क्लास फॅमिली आहे। कुठच्या गोष्टीमध्ये कधी त्यांची लफडी झगडी नाही आहे आणि रात्रीच येतात ते लोक कामावरनं आणि कुठच्या लफड्या झगड्यामध्ये ते लोक ऑलमोस्टच नसतात कधी ते, आणि त्यांचं रात्रीच येणं जाणं आहे जास्त करून, कोणाशी बोलणं नाही काय नाही, आणि मिडल क्लास फॅमिली आहे। सोसायटीमध्ये आता वातावरण समजलं पाहिजे करून एखाद्या व्यक्तीला एवढं जिवेपार मारेपर्यंत सोसायटी काय पुऱ्या विरारचा माहोलच एकदम आता वेगळा झालेला आहे। नागरिक म्हणून त्या आरोपीला तत्काळ पकडणं गरजेचं आहे आणि जितकी मोठ्यात मोठी शिक्षा होऊ शकते ती दिली पाहिजे, आणि शिक्षा दिल्याच्या नंतर लोकांच्या ह्याच्यामध्ये असं राहिलं पाहिजे का असं केल्याच्या नंतर ही शिक्षा होते करून। हमारे बाजू में रहता था, वो बहुत अच्छा लड़का था, स्मार्ट लड़का था, 21 साल का लड़का था वो, और बाकायदा 9 महीने से वो काम पे जा रहा था, ना किसी के लेने देने में था। जो हुआ बहुत बड़ी घटना हुई है। वो चाहते थे तो वहाँ पे जो वीडियो आया जो हमने देखा न्यूज़ में, वो बच सकता था। अगर पब्लिक चाहती थी तो थोड़ा सा बच सकता था वो, लेकिन उस पब्लिक ने किसी भी तरह का ध्यान नहीं दिया और उसने डायरेक्ट वो सीन हो गया उसके साथ में। बहुत गलत हुआ है।